हॅलो सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आता सकाळी जे आपण पालखीचे दर्शन घेतलं त्यानंतर आपण आता परत पालखीचेच दर्शन घ्यायला जातोय. आणि जिथे अकोल्यामध्ये ती पालखी स्टे घेत असते आपण आता तिथे जातोय. सो तुम्हाला दाखवतो मी. ते खूप सुंदर त्यांनी तिथे अशी ते जे आहे सजावट आणि सुविधा त्यांच्यासाठी केलेली आहे. तर आता आपण तिथे जाऊया. तर हे आहे आपलं मुंगीलाल बाजोरिया कॉलेज आणि याच्याच आतमध्ये आपल्याला ह्या गेटमधून आतमध्ये जायचं आहे पालखीच्या दर्शनाला. आता आपण जाऊया. त्याचा तर फ्लॅशच ऑन झाला आहे. इथे जास्त गर्दी आहे. मी सकाळी दर्शन माझं खूप आरामात झालेलं पालखी सोहळ्यात, पण इथे ती स्टे घेते म्हटल्यावर लोकांची गर्दी खूप जास्त आहे इथे. तू येते ब्लॉगमध्ये? तू येते ब्लॉगमध्ये? इथे बाजूला झाडाकडे चप्पल काढून आम्ही दर्शनाकडे आता जातोय. कारण असं स्पेसिफिक सुविधा तिकडून होती. आम्ही मागच्या गेटने आलेलो म्हणून चप्पलांसाठी काही नव्हते. तर इथून जे आहे त्यांनी रांगेसाठी जे एक छान सुंदरसं गेट उभं केलेलं आहे आणि इथून जे आहे रांग चालू होते दर्शनासाठी. इथे येऊन आम्हाला असंच वाटतं की आम्ही परत शेगावला आलोय, कारण इथे पण तेवढीच शिस्त आहे एवढी गर्दी असून सुद्धा. आणि इथे थोड्या ज्या आहे गर्दी इथे वाढलेली आहे. रांगा ज्या आहेत त्या दाटलेल्या आहेत जसं आम्ही पुढे आलो तसं. छान इथे कीर्तन सुरू आहे वारकऱ्यांसाठी तसेच इथल्या सुद्धा लोकांसाठी. त्यानंतर ह्या रांगेत मी बघितलं की छोटे लेकरं आहेत, त्यानंतर वयस्कर आहेत. छान फुलं वगैरे घेऊन आलेली महाराजांसाठी. बस आता ही शेवटची रांग आहे आणि त्यानंतर ती तिथे जी आहे पालखी आहे आणि बस थोडंसंच फिरून आम्हाला आता तिथे जायचं आहे. हे बघा आम्ही बरंच जवळ आलो आहे आता. बस ती तिथे पालखी आहे आणि एवढं सगळं क्रॉस करून आम्ही आलो आता इथपर्यंत. खूप चांगलं वाटतं कारण खूप गरमी होत होती त्या रांगेंमध्ये आणि धूळ पण खूप होती कारण खाली माती होती. तर जय गजानन. दर्शन झालं छान. आम्हाला ह्या पुढच्या रांगेत जे आहे इथे प्रसाद मिळतोय सगळ्यांना. चला प्रसाद आहे, चला. जय गजानन. आणि सुविधा बघा, यांनी इथे वाङ्मय विभाग आणि देणगी विभाग असं उभं केलेलं आहे आणि खूप सोयीस्कर होतं ना हे सगळं करायला, देणगी द्यायला किंवा तुम्हाला जे पुस्तक हवं आहे ते घ्यायला. तर आता आम्ही इथे पुढील बाजूस आलेलो आहे तुम्हाला छान इथली सजावट दाखवण्यासाठी. खूप सुंदर सजावट केली आहे यांनी. झुमर लावले आहे छान. पालखीसुद्धा ओरिजिनल फुलांनी छान सजवली आहे आणि आतमध्ये छान कूलर चालू आहे महाराजांसाठी. आणि त्याचबरोबर तुम्ही जर शेगावला गेले असाल तर गाभाऱ्यात जो सुवास असतो छान सुंदर, तोच इथे सुवास आम्हाला येत होता. आणि चांगलीच लोकांची गर्दी इथे वाढलेली आहे अजून आम्ही दर्शन घेतल्यानंतर. त्याचबरोबर इथे आता तुम्ही सुविधा बघा यांची की नारळ फोडण्यासाठी जे आहे त्यांनी स्पेसिफिक ते दगड, त्यानंतर तो पूर्ण सेटअप उभा केला होता. तर आता आम्ही जे आहे पुढच्या गेटनी बाहेर आलेलो आहे आणि येताच आम्हाला काय दिसतंय की इथे ना पूर्ण अशी जत्रा उभी केल्यासारखं आहे. फुगे विकणारे किंवा ते ट्रॅम्पोलिन सगळं लावलेलं आहे. आणि त्याचबरोबर ह्या व्लॉगला करूया आपण एंड. छान आमचंही दर्शन झालेलं आहे, तुम्हालाही दर्शन मी करवलेलं आहे. बाय मित्रांनो.